माती घातली माझा इथं संबंध काय मला सांग तू म्हणला माग तर नमस्कार मंडळी. आता वाजले किती वाजले इथून सुरुवात आहे आपली. आता 9:42 झाले आणि आज आम्ही सगळे चाललोय सिंहगडला आत्ता. आणि आमची पोर अजून येतात. निघायचं आम्हाला 7:30 वाजता होतं. 7:30 वरनं टाइम 9:30 झाला. 9:30 वरनं आता 10:30 होतील. आता वाजले 10. हे बघा ही एक गाडी आपली, ही एक गाडी मनाची गाडी तिकडे येते आणि अजून भरपूर लोक आपल्या सोबत आहेत. तर चला 10:40 झालेत. आम्ही कधीपासून निघालोय आणि आमचा एक माणूस काय आहे ना बाबा तिकडे खाली थांबलाय. आता अक्षय शिबीतील काय लाव की फोन जरा बोल. मने पण आलाय. आता मने तिकडे शिल्पशी येऊन थांबलाय. मनाला कधी फोन करता अक्षय शेट. आम्ही अक्षय शेटवर खूप नाराज आहे. बघू ते कधी येतात काय माहिती. इथं येऊन तो 5 मिनिट झालेत आणि इथे यायच्या आधी अजून 10-15 मिनिटं तो येतो म्हणून कधी आत्ता आलाय. हा तर आता विषय काय झालाय. दीपेनी माती काढली. माझा इथं संबंध काय मला सांग तू म्हणला पुढे थांब. अरे पण तू म्हणला पुढे घे. संबंध आता आमचा बाब्याला विसरलाय. मुक्ताईपाशी बाबा थांबलाय आणि हा बाबूजी म्हणला चल पुढे माझा इथं संबंध येत तुझाच आहे. तू म्हणला पुढे चल म्हणजे बाबा राहिले. स्टिअरिंग तुझ्याकडे सगळं तुझ्याकडे. अरे माझ्याकडे आहे पण तू म्हणला पुढे जाऊन थांबायचं. आम्हाला घरी जायचं आता. गाडी जाऊ दे डायरेक्ट फिरून कोण करते घरचं भाऊ अक्षय शेट काय म्हणतो बरं किंग म्हणताय का तुम्ही. तर विषय घ्यायला बाब्याला घ्यायचा. मी बाब्याला मी मागे दिवसतो मुक्ताई आता मुक्ताई बाबू गुड मॉर्निंग. बाब्या हा म्हणला विटाय पैसे ड्रायव्हर कोण दिसतोय. चालू आहे गाडी. नाही विटे पण ठीक आहे. ही कार निघाली होती. आपल्यातला असं आहे तो म्हणतो अरे खाली आहे खाली. हे काय हात आता बरोबर ना बरोबर 11:15 वाजले. गाडी आपली इथं पार्किंग केली आणि आता आपण सिंहगड चढालो. आज माघ नवमी त्या निमित्ताने आपण सिंहगडला आलोय. आजच्या रात्री नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपला स्वराज्यामध्ये सिंहगड आणला. गड आला पण सिंह गेला तो आजच्या दिवशी. तर आपण या शुभमुहूर्तावरती या नरवीरांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथं सिंहगडावरती आलोय. आपले सगळे धारकरी लोढं गेलेले आहेत आणि आम्ही एवढी 4-5 जण चाललोय. आता वरती सगळे पोचलेत. आपण वरती जाऊ. सिंहगडावरती ना असलं भारी वातावरण आहे बघा. तुम्हाला चांदणे दिसत नसतील पण चांदणे असली भारी दिसतात बघा. आमचीच गाडी सगळ्यात शेवटी राहिलेली आणि आमच्यातले अजून 2 जण परत मागे राहिले. 25 वर्ष आले तुम्ही किती 25 नाच करून खाली टाकला. बघ खाली नाच करून टाकला तू. आता आपण डायरेक्ट वरती भेटू. आपले सगळे पोरं वरती आणि पद्य आणि पूजा चालू आहे आपली. आपल्याला थोडासा उशीर झालाय. या दर्शनासाठी आतुरले तसा भक्तिभाव. धरती धरी बंदूक खडग भाल. शिवाजी जपू मंत्रार्थ मतीने नित्य शिवसूर्यान. नित्य शिवसूर्यान. चहूबाजूने वादळे घेरतील. कुणीही सवे सोबतीला नसेल. दिशा आपण गडावरती आलोय. आता कार्यक्रम चालू झालाय थोड्या वेळात बघा. तानाजी महाराजांनी समोर सजावट चालू आहे पुष्पांची. ती सजावट झाली किमान नाव सांग बाळा तू.
बलवंत उभा हिमवंत करी हैवानांचा अंत कुंड शत्रूंची आली खिंड खिंड लढवू ध्वज ध्वज उंच उंच चढवू पाटणकर सर आपले सगळ्यांना 2 शब्द सांगतील ते आपण लक्षपूर्वक ऐकू. तुम्हाला मी थोडीशी क्लिप ऐकवतो. एक घर मॅग्नेट बद्दल बोल. कसे पैसे कमावल्यात, कशा गाड्या घेतल्या तू? काय विषय? अरे बॉडी एडी झाली काय? नाही नाही किती? काय विषय? काय विषय? तुम्ही बडबड करते, थांबा मी पद्य घेतो याच्यात. बरं व्हायचं काय का बघ बरं याच्यात. बाब्याला ना, बाब्याला कुठून न्यायचं याचं नाही येतो. परिस्थिती काय आपण बोलतोय काय? बाबा तुझं म्हणणं काय? तो भाऊ पळून जाईन बघ. कॅमेरावाला पळून बाब्याला दूर करतो बाबा. तो का करतोय, कशासाठी करतोय? कारण की आपल्याला गुरुजींनी सांगितलेलं आहे की जिथं जिथं मावळ्यांचं रक्त सुद्धा सांडलंय किंवा जिथं मावळे गेलेले आहेत ती भूमी सुद्धा आपल्यासाठी पावन आहे. तर ही भूमी किंवा हा जो सिंहगड किल्ला आहे हा तर आपल्यासाठी खूप पावन आहे. आणि इथं नरवीरांचं रक्त सांडलेलं आहे. नरवीर इथं धारातीर्थी पडलेले आहेत, ते आपल्यासाठी धारातीर्थ आहेत. आपण गडकोट मोहिमेला धारातीर्थ गडकोट मोहीम म्हणतो. तशी आपली देवस्थानं असतात, तशी धारातीर्थ इथं की इथं बाबा मावळ्यांचं असेल किंवा आपल्या जे कोणी सरदार होते किंवा शिवाजी महाराजांचे इथं पदस्पर्श झालेले आहेत अशा या भूमी आहेत. याच्यासाठी आपण इथं सगळे 30 वर्ष झाली येतोय. तुमच्या माझ्यापैकी बऱ्याच जणांचं 30 वर्ष वयही नसेल किंवा त्यावेळेस काही जण खूप लहान असतील, पण 30 वर्ष सातत्याने आपण हे जी काही त्यांची पूजा आहे, ही काही त्यांची उपासना आहे, ही करतोय. काय झालं का ते विजय लक्ष्मण राहणार कोथरूड. फक्त काय मला बोलता येत नाही. साधारण 25 वर्ष झाली येतोय. कधी नाही आलो तरी पण आपलं समजून घेतलं महाराजांनी. सुरुवात कशी झाली? सुरुवात गुरुजींच्याच मुळे झाली. की ज्यांची नावं आपल्याला उपलब्ध नाहीत पण ते त्या ठिकाणी प्रत्यक्ष कृतीमध्ये होते. तसंच आपण एक उदाहरण म्हणून विजू भाऊंचं घेऊयात की हा माणूस 30 वर्ष 25 वर्ष झाली येत आहेत, ती पूजा करतायत, पण आज त्यांनी कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीसाठी त्यांना म्हणजे प्रसिद्धी माहीत नाही. ओंकारदादा आत्ता म्हणले की तुम्हाला बरेच जण ओळखत नाही, पण हेच आपल्या कामाचं किंवा हेच आपल्या ह्याच्या गुरुजींनी आपल्याला जे शिकवलंय त्याचं हे मुख्य आपण एक म्हणतो की शिकवण आहे आपली. गुरुजींचा एक श्लोक आहे बघा. विना बोलता वारुळे बांधणाऱ्या, अशब्दे त्वरे सागर गाठणाऱ्या, मुंग्या नद्यादर्श मनी धरूया, विना वल्गना राष्ट्र जागे करूया. या समाजामध्ये शिवाजी महाराज नावाचा झंझावात उभा करायचा, टोकाची राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचं काम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आपण करतोय. याच्या इतकं पुण्याचं कामच नाही. मूळ विजूभाऊंच्या सारखे असे अनेक कार्यकर्ते गेली कित्येक वर्षापासून अव्याहतपणे हे काम समाजामध्ये स्वतःला गाडून घेऊन काम करतायत, लक्षात घ्या. आणि यातून हे सगळं वैभव उभं राहिलेलं आहे. आज माघवद्य नवमी आहे. विचार करा, 4 फेब्रुवारी 1670 म्हणजे माघवद्य नवमी 300-350 वर्षापूर्वीची काय भयान काळ रात्र असेल ती, काय माणसं असतील ही. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये करोडो रुपयांना देखील मिळणार नाहीत अशी माणसं उभी केली. त्यापैकी हे एक नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे म्हणजे साक्षात महाराजच आहेत. ते महाराजच आहेत. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायात विभूती योग सांगितला की माझी रूप कशा कशामध्ये आहेत ती. आणि शिवाजी महाराजांची साक्षात ही रूप आहेत. आपण त्यांच्या दर्शनाला आलो आहे एवढ्या रात्री. आपण फार भाग्यवान आहोत. आणि म्हणून आपण शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं या सगळ्या गोष्टींची एकरूपता शिकली पाहिजे आणि हे काम स्वयंस्फूर्तीने केलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो. दुसरी मोहीम आहे त्याची. आणि परवा आम्ही प्रवास केला गाडीतनं. आपण कमी पडतोय काम करायला. आपण काय केलं पाहिजे, गावोगावी गल्लोगल्ली बैठका घेतल्या पाहिजेत. फक्त 2 वर्ष तो आपल्या कामात आलेला आहे. त्याला वाटलं की अरे हे काम उदात्त आहे आणि कुठल्याही मनामध्ये कोणताही भाव न आणता तो म्हणतो की स्वयंस्फूर्तीनं आपण काम करूया, बैठका घेऊया. असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. स्वयंस्फूर्तीने कुणाच्या आदेशाची वाट न बघता आपण सर्वांनी कामाला लागलं पाहिजे. आपला धर्मवीर बलिदान मास, गडकोट मोहिमा, आपल्या या नरवीरांच्या पुण्यतिथ्या यांची काही अभिषेक करून आपण पुण्यतिथी करतो. असे हे उपक्रम
ती वृत्ती आपल्या मनामध्ये निर्माण करतील आणि आजच्या हिंदुस्थानला अशाच कडवट मावळ्यांची गरज आहे. ते छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. मुळशी तालुक्यातली दौड आहे. या मुळशी तालुक्यातलं जे काम आहे ते काम सुरुवात करणारे आपले विनोद दादा आहेत. एका दरकाऱ्यापासून ते आज 10,000ची दौड तिथे होते साधारण. तर हा जो प्रवास आहे हा प्रवास त्यांच्या कष्टाचा किंवा त्यांच्याबरोबर जे नंतर आपले सगळे दरकारी जोडले गेले यांच्या कष्टाचा तो प्रवास आहे. तर आपणही त्यांच्याकडनं थोडी प्रेरणा घेऊयात आणि आपण आपल्या विभागामध्ये कष्ट करूयात, आपण फिरूयात, आपण जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचूयात. निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय. सर, आजच्या उपक्रमाबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला. दरवर्षीप्रमाणे आपण माघ वद्य नवमी म्हणजेच दास नवमी असते त्या दिवशी आणि त्या दिवशी दिनांक 4 फेब्रुवारी 1670 रोजी सिंहगडावर तानाजी माळुसरेंनी जो काही पराक्रम केला आणि त्यामध्ये ते धारतीर्थी बनले त्याचं स्मरण करण्यासाठी आपण या दिवशी येतो. समाधीची पूजा अभिषेक करून आपण त्यांना नतमस्तक होतो आणि आम्हालासुद्धा तुमच्यासारखी समर्पित भावना आम्हाला द्या आणि देशादेवा धर्मासाठी जगण्याची वृत्ती आम्हाला तुम्ही द्या हे मागणं मागायला आपण इथं येत असतो. तर थोडक्यात हा आपला उपक्रमाचा सार आहे आजच्या दिवसाचा. असे भरपूर उपक्रम आपण घेतो तर ते मी तुम्हाला उद्या दाखवलंच. अरे काय चाललंय काय तुमचं? हा अरे तिथनं उठल्या तुम्ही लगेच बसले तरी बरोबर आहे. नंबर द्यायचा ना तुम्ही मस्त भेळ भेळ घेऊन सेकंड. हा बघा प्रसाद महत्वाचा आहे. बाबू ए बाबू, भंडाराच्या वेळेस तू काय केलं? भंडाराच्या वेळेस मी सगळ्यांनी खाल्ले पण इथं खाल्लंय कोण? तुम्हीच गेले पहिले. मागून खातोय. मुद्दा हात घातला मुद्द्यावरती. काय काढायचे? धन्यवाद. सॉरी हा कुठे बाबा? परत बाबा. बाबू बाबू ए बाबू चला आपला इथला कार्यक्रम झालाय. आपण आता घरी परत निघू. वाजले किती रे? फक्त 1:11 डॉट 1:11 झाले. आणि बाबू तू दिलेला चापा अजून माझ्याकडे. मन्याव मन्याव सिंथेटिकचा विषय झाला. सिंथेटिक चलो मोशन सेन्सर लय कुक्यात बाबा. कसं नियोजन काय तुझं आता? माझं आता जाणार सीएनजी टाकणार आणि घरी जाणार एडिटिंग करणार सकाळी उठणार शूटला जाणार परत घरी येणार. किती वाजता शूट आहे? संध्याकाळी तिकडे जाणार. शूट किती वाजता आहे? 7ला. आता वाजले किती? 1:30 आणि इथनं जायला जवळजवळ पाऊण तास तरी लागेल. सीएनजी भरायला 10-15 मिनिटं. झोपणार कधी, एडिटिंग करणार कधी म्हणे. आता लोकांना पैसे दिसतात पण कष्ट नाही दिसत. कष्ट नाही दिसत. कष्टाशिवाय काहीच नाही. परत पुढच्या रविवारी म्हणजे आम्ही सकाळी येणार हा पायी वाटेने येणार आहे. पाय वाटेने. अच्छा. पण वरच निघताना 4ला निघायचं मग येत ना सूर्योदय बघायला भेट. हा तुमच्या प्लॅन मध्ये मी पण आहे का? विदाउट यू कॅन नॉट डू इट. जाऊ दे. घे थंड. मराठीत बोल. आपलं मराठीत बोल. ऊन येते आमच्या रे. हरवतात. ए बरं आहे का ना? मी काय म्हणतोय, आपण सगळे चुकलेले इथे आणि चुकवलेला माणूस पण इथे आपल्याला.
एकेरी मार्ग नाही इकडे या साईड माझ्या इकडे लवकर डिसिजन घ्या काहीतरी. मी काय म्हणतोय हे बघा, मोहीम आहे ना मोहीम आहे ना ही अतिशय सोपी होती. या 7 आळांना मला पळवायची होती. या खडतर मोहीम आहे. चेतन आहे का चेतन वैतागला होता तो. आयुष्यभर सगळ्यात सोपा मार्ग होता. याचं डोकं कुठं चाललं काय माहिती. मोहीम कशी पाहिजे खडतर पाहिजे सोप्या मार्गाने तर कोण पण जाईल. अहो खडतर आवडे आहे का? होती सगळे बघितले तुम्ही. पण डायरेक्ट जीवाचे हाल झाले होते ना आमचे. सोपा रस्ता होता तिथनं मोहिमेचा रस्ता होता ना आता म्हणलं शॉर्टकटने जाऊ आपण आणि चांगला शॉर्टकट लागला आम्हाला. आयुष्यात कधी शॉर्टकट घेऊ नका. तुम्ही एकदा चुकले ठीक आहे आम्ही दोघं चुकलो. तुम्ही हे सगळे ना मोहिमेचे ब्लॉग टाकले त्यात बघू शकता तुम्ही. कधी काही टू व्हीलर वरती आले टू व्हीलर वरती निष्ठा बघा निष्ठा आणि आपल्या कामाप्रती एक भावना आत्मसमर्पणाची भावना. आम्ही मोठी गाडी घेऊन आलो कारण थोडंसं लांब जायचं होतं आम्हाला त्यामुळे रात्रीची वेळ होती पण आलीच लोक. आता आमच्या गाडीचे सारथी बदललेले आहेत. अशा प्रकारे रथ आमचा घेतलाय बाबूनी. बाबू सुखरूप घरी नाही आम्हाला. उस्मानियाच्या सुलतानीला जवाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गरजतो. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा घर. शेजारी बसलाय हा बाबा का बाबे इंजिनियर निवड. हा बाबा एवढं घाण गाडी चालवतो एवढी घाण गाडी चालवतो ना असली बेकार गाडी चालवतोय नुसतं वाकडे तिकडे चालू यायचं हिंदळतोय पार. ते बघ ते परत गचके नको मारू रे. व्हिडिओ टाकू नका माय मदर बघ काय ही व्हिडिओ अजिबात टाकू नको. हे टाकणार मी. हा हे माझ्या आवडीचं गाणं आहे. लावलं की नाही बाई? पोरांची पसंत नाही. नादच नाही. अक्षय भाऊला दाखव. अक्षय भाऊ काय म्हणणे तुझं बाबाच्या ड्रायव्हिंग वरती भारी चालत तुझ्या हाऊसच बाकी ना परत येशील का येशील परत येशील. आज कॅन्टीन मध्ये काय खाल्लंस? येते का बाहेर. आलं ना छाती बरे गेला तुम्ही फाटली अर्थ. बाटली भाऊ बाटली भागली माझी. हा काय बोल बाबा. चिल चिल करा यात्री हो. आपकी कुर्सी की पेटियां बांध दो. अरे होने की तयारी करो. अभी उड़ान के लिए तैयार हो जाओ. आम्हाला पेटी मध्ये भरसाल तुम्ही असं गेलं तर. किसी के पास घड़ी है क्या हाथ में? डॉगी हाय घे त्याला टपावर. इंडिकेटर का लावते पण नाही नाही तो आमचा प्लॅन होता आम्ही बघत होतो. तुम्हाला कळतंय का? बाबू बाय. चला आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुभेदार तानाजी मालुसरे यांना नतमस्तक झालो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आणि बस आता भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गुड नाईट शुभरात्री.